नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल बारामती तालुक्यातला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं मतदान झालेलं आहे। जवळपास 70-72% पुढे मतदान झालेलं आहे आणि या मतदानामध्ये आता बघा परवा मतदान झालंय, उद्या मोजणी, काल मतदान झालंय, उद्या मोजणी आहे आणि या मतमोजणीमध्ये कोण बाजी मारतय एकंदरीत पाहता या निवडणुकीला सक्षम असे 3 पॅनल आणि अजून एक चौथा पॅनल झालेला, म्हणजे 4 पॅनल आहेत। चौरंगीमध्ये कोण बाजी मारतोय हेच आपल्याला उद्याच्या निकालामध्ये पाहायचं आहे। तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, 2024 ची लोकसभा निवडणूक लागली, ती जशी अटीतटीची झाली आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली, म्हणजे शरद पवार यांनी बाजी मारली। काका पुतण्याच्या लढाईमध्ये ज्या ठिकाणी शरद पवार उतरतात त्या ठिकाणी शरद पवार मात्र हमखास बाजी मारतात। परंतु विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाचा बारामतीमध्ये पराभव झाला। अजित पवार 1 लाखाच्या मताने फरकाने निवडून आले। त्यामध्ये देखील ईव्हीएम वरती संशय घेतला जात होता, ईव्हीएम मशीनमुळे काहीतरी गडबडी झाली असं लोकांचं मत होतं। तर बघा, आता बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक आहे ही निवडणूक मात्र बॅलेट पेपरवरती आहे आणि या ठिकाणी अजित पवार यांनी आपली स्वतःचीच उमेदवारी घोषित केली। ब वर्गातनं त्यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकून कारखान्याचं चेअरमन व्हायचंय असं त्यांचं मत आहे। परंतु हे दोन्ही 85 वर्षाचे जे योद्धा आहे, म्हणजे सहकार बचाव पॅनलचे जे संस्थापक आहेत चंद्रराव तावरे हे आणि बळीराजा सहकार बचाव पॅनलचे संस्थापक म्हणायचे शरद पवार साहेब आणि निलकंठेश्वर पॅनलचे अजित पवार आहेत। तर ह्या दोन्ही 85 वर्ष विरुद्ध 55-60 असं ही लढाई आहे, म्हणजे म्हातारे विरुद्ध तरुण अशी ही निवडणूक आहे। आता या निवडणुकीमध्ये बघा 19,651 मतदार आहे। 22 तारखेला हे मतदान झालं इथलं। आता या मतदानाला सगळ्याच पक्षाच्या लोकांनी मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे। मतदाना दिवशी अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी शंभू सिंह महाराज हायस्कूल या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला, तर त्याच ठिकाणी रंजन तावरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आणि एकमेकाला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। परंतु या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे हे चर्चेला राहिले। अजित पवार हे या ठिकाणी ठाण मांडून बसले होते, कसल्याही पद्धतीमध्ये कारखान्याची निवडणूक जिंकायची असा चंग बांधलेला आहे आणि अजित पवारांनी ही निवडणूक अटीतटीची आणि प्रतिष्ठेची केलेली आहे। बघा, या ठिकाणी निवडणुकीमध्ये दुसरा बी एक मुद्दा असा गाजला की पीडीसी बँक ही अजित पवार यांच्या ताब्यात आहे आणि या पीडीसी बँक ही रात्री 1 वाजेपर्यंत उघडी ठेवली होती। तो देखील विषय चर्चेला आलेला होता की बाबा रात्रीच्या 1 वाजेपर्यंत बँक उघडी ठेवण्याचं काय कारण। तर विरोधकांनी देखील टीका केली की एका मताला 10,000 ते 25,000 अजितदादांनी वाटलेले आहेत आणि 11,000 मतं अजितदादांनी विकत घेतलेत असा आरोप देखील विरोधकांनी केला, रंजन तावरेंनी केला, शरद पवारांच्या पॅनल मधल्या काही लोकांनी केला। परंतु आता बघू त्याचा काय फरक पडतोय का, त्याचा काय इफेक्टिव्हिटी होते का। उद्या याची मतमोजणी आहे। उद्याच्या मतमोजणीचा निकाल हा BKP 24 न्यूज या चॅनलला आपण सर्वप्रथम पाहू शकता, म्हणजे विसंबूत असा निकाल जो काय आहे तो आपल्या समोर सकाळीपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे की शेवटी विजयापर्यंत कोण कोण उमेदवार विजय झाले, काय काय झालं हे सगळं आपल्याला विसंबूत पाहायला मिळणार आहे। परंतु ही जी निवडणूक झाली ही अतिशय अतितटीची आणि निवडणूक लागल्यापासूनच किती पॅनल होतील हे देखील बोललं जायचं, परंतु असं वाटत होतं की 2च पॅनल होतील, एक चंद्रराव अण्णा तावरेंचा होईल आणि एक अजित पवारांचा होईल। शरद पवार हे चंद्रराव तावरे यांना पाठबळ देतील असं बोललं जात होतं, परंतु तसं काहीही झालं नाही। उलट त्या ठिकाणी शरद पवार यांनी पॅनल स्वतःचा उभा केला आणि पॅनल उभा केल्यानंतर मात्र हे कुणाचं मतदान कुठं जाईल, शरद पवारांचा पॅनल निवडून येईल का अजित पवारांचा निवडून येईल का, ह्या दोघांच्या वादामध्ये चंद्रराव तावरे यांचा पॅनल निवडून येईल हे देखील सांगणं म्हणजे हे देखील महत्वाचं आहे। ज्यावेळेस अजित पवार यांनी विचारलं की सभेमध्ये अजित पवार यांनी विचारलं की मी या कारखान्याचा चेअरमन होणार आहे, मला कारखान्याचं माळेगाव कारखान्याचं चेअरमन व्हायचंय, मला मुख्यमंत्री नाही व्हायचं परंतु कारखान्याचं चेअरमन व्हायचंय,
तुमच्याकडे 85 वर्षाचे तुमच्याकडे कोण उमेदवार आहे का? तर त्यावर चंद्रराव तावरे यांनी देखील सूचक असं सांगितलं की मी देखील अजून कारखाना चालवू शकतो, मी अनेक वर्ष या कारखान्याचं काम केलंय आणि आमच्या पॅनलचा उमेदवार कारखान्याचा चेअरमन म्हणून मी स्वतः माझी निवड जाहीर करतो असं चंद्रराव तावरे यांनी सांगितलं होतं. त्यामुळं 85 विरुद्ध इतर अशी ही निवडणूक झालेली आहे. तरुण विरुद्ध म्हातारे अशी निवडणूक झालेली आहे. परंतु या निवडणुकीमध्ये काय होईल हे सध्या तरी अंधारमय भविष्य. किती जरी आपण म्हटलं की ही पार्टी येईल ती पार्टी येईल काही सांगता येत नाही. परंतु जसं आता ईव्हीएम वरती शंका घेण्यात आली होती तशी बॅलेट पेपरवरती शंका घेता येत नाही. बॅलेट पेपरवरती शिक्के असतात, त्याच्यातलं काही मतदान बाद देखील होतं, इकडे तिकडे डबल शिक्के असं बाद देखील होतं. तर ह्याचा जो निकाल आहे हा निकालावरती काय परिणाम होतोय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. तर बघा, BKP 24 न्यूज या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला उद्याचा जो निकाल आहे तो सविस्तर निकाल आपल्याला पाहायला मिळेल. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 न्यूज, इंदापूर, पुणे.